दागिने वगैरे होते का? हो होते. याला कसं होतं आम्हाला होतं माहिती होते. बाबांचं काय नाव? ते साधू साळराम उकरडे. बाबा एकटे राहतात? हा बाबा इथं खाली आणि आम्ही वर राहतो. बाबा तुमचे कोण नातेवाईक? बाबाचे आमच्या वडिलांचे वडील. अच्छा, मग बाबांची जेवणाची व्यवस्था आमच्याकडेच झोपायला खाली असतात? झोपायला त्याला वर चालायला उठायला बसायला नाही जमत. अच्छा 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 अच्छा. 86 वय नाही. तुमचं काय नाव आहे? माझं नाव अक्षय शिवाजी उकरडे. त्यांचे दागिने काही स्वतंत्र ठेवतात कधी? हा म्हणजे ते त्यांच्याकडे असतात काय पैसे असते दागिने असते ते आणि आजी? सांगत नाही. आजी एक्सपायर झाली 2013 सालीच. अच्छा, म्हणजे बाबांची तब्येत अशी आपली हाई नाही, कधी कधी विकनेस. बरोबर. बाबा नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? माझं नाव अक्षय शिवाजी उकरडे. आता जी चोरी झाली ज्यांच्या घरामध्ये त्यांचं काय नाव आहे? त्यांचं साधू साळराम उकरडे. चोरीला वस्तू काय गेल्या माहित नाही? माहित नाही. कन्फर्म मोबाईल गेला एवढं माहिती, कारण मोबाईल घरात नाही. आता काय काय गेले चोरी झाली, चोरटे आले, ते तुम्हाला कधी कळलं? आम्हाला जो आवाज आला कपाटांचा का असा धडधडीचा आवाज आला, म्हणून मग मी त्या बाबा ओरडले का कोण आहे म्हणून मी खाली आलो. तर मी त्यांना दरवाजा उघडला पण ते काय नाही, आवाज नाही दिला. मग मी समोरच्या दरवाजाने आलो, ते समोरच्या दरवाजावर होते चोरटे. हा. किती जण होते? 3 जण होते. काय कसं पेहरा वगैरे काय? नाही पेहरावर, कारण लाईट बंद होती ना बाहेरची, त्याच्यामुळे काही समजलंच नाही. त्यांनी मला दगडफेक केली माझ्यावर. एकटा होतो ना मी, ते 3 जण होते. ते वावरत होते का? नाही इथं होते, पोर्च मध्ये होते. आणि मी ते साईडला होतो, कारण इकडून होलिजन लावले होते घरासमोर, काही होलिजन नव्हते, त्याच्यामुळे काही समजलं नाही परफेक्ट. काही 3 जण होतेच, पण अजून किती जण असतील ते सांगता येत नाही. किती वाजताची वेळ? कम्प्लीट 2:45 दरम्यान. काय ओळखीचे रेकी वगैरे? नाही असं काहीच नाही. ओळखीचं दिसलेच नाही मला ते. नाही, मी असं म्हणतो रस्त्याच्या कडेला घर आहे, हो कोणीतरी पाळत ठेवून वगैरे असू शकतं. कारण काय ना, माझा भाऊ इथे वर टेरेसवर असं झोपायला, तो नव्हता, तो व्हॉलीबॉल खेळायला गेलता, म्हणून ते पार्क ठेवूनच असं वाटतं गेले. इथं मागं पण त्यांचं घर बंद आहे ना, त्यांच्या घरात पण त्यांनी तसंच केलंय. कधी? त्याच टाइमला तिकडं काय भेटलं म्हणून ते इकडे आले, तिकडे उचक पाचक केले. हो. त्यांचं काय नाव? त्यांचं नाव काय सांगितलं नाव? गंगाराम सुकाळे. हा, गंगाराम सुकाळे असं काहीतरी नाव आहे. काय पोलिसांकडून काय अपेक्षा, काय मागणी? काय पण नाही, लवकरात लवकर शोध झाला पाहिजे, आम्हाला कारवाई ती व्यवस्थित झाली पाहिजे, मारहाण केली त्या बाबतीत, बस एवढं, दुसरं काहीच नाही. काय याच्यामध्ये दागिने वगैरे पैसे असू शकतात बाबांकडे? हो असं त्यांच्याकडे होतेच. किती आम्हाला काय नाही सांगता येत नाही किती होते हे काय माहिती. आता असतात कंटिन्यू. आता बाबा वयस्कर झालं, ते थोडेफार पैसे ठेवतात, दागिने असतात त्यांचे असं. बाबांना मुलं किती? बाबांना मुलं 4 आहेत. ते काय एक्सपायर झाले, शेतीच करतात. शेतीच करतात. बाबांची तब्येत कशी? बाबांची तब्येत आता वय झाल्यामुळे थोडंफार असतं, त्या दिवशी चालेल लावून आणले त्याला. नाही आता चोरांनी मारहाण केली, तब्येत कशी? जरा गंभीर आहे. चोरट्यांनी कुठे मारहाण केली? इथं क्रॅक गेलाय. आता एक सिटी स्कॅन केलं तेव्हा आम्हाला आता समजलं 15 मिनिटापूर्वी. आणि इथे ना वार केलाय कसलं तरी, म्हणजे हत्यार काय कुठं जरा एवढं नाही मला माहिती, पण इथं असं टाकं पडले, 3-4 टाकं पडले, आणि तोंड अख्खं पूर्णपणे सुजलंय त्यांचं. असं दवाखान्यात घेऊन कोण गेलं? इथे शेजारचे गेले, मित्र होता, आणि वडील गेले माझे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? विघ्नहर्ता आळेफाटा. जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा भोरट्या चोऱ्या सुरू झालेल्या आहेत. पोलिसांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गाव पातळीवरच्या ज्या सुरक्षा कमिट्या आहेत त्यासुद्धा सतर्क करण्याची आवश्यकता आहे. ते शेतामध्ये लोक राहतात, या घरांचे चोरटे रेकी करतात, कोण कुठे राहतं, एकटा राहतो आहे का, पाळत ठेवली जाते आणि चोरी केली जाते. आता हे साधू उकरडे यांचं घर आहे, वर काही लोक राहतात, खाली बाबा एकटे राहतात. बहुधा या ठिकाणी रेकी झाली असावी. पहाटे 2:30-3 वाजण्याच्या सुमारामध्ये 3 जण येतात, दरवाजाचा कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करतात, कपाट तोडतायत. कपाटामध्ये दागिने किती होते, पैसे किती होते हे अद्याप माहीत नाही, परंतु बाबाच्या तोंडाला लागलेलं आहे, कान कट झालेलं असं सांगितलं जाते. आपल्यासोबत बाबांचे नातू आहेत. तो काय सांगाल तुम्ही? चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे, तुम्ही वर राहता, बाबा खाली एकटे राहतात, याची काय पाळत ठेवून झाले असेल का, रेकी झाली असेल का? पार्क ठेवून झालेली असेल, कारण का ते असं कधी आतापर्यंत काय कधी असं झालं नाही. ते झोपत म्हणजे झोपाय असं त्यांच्यासोबत का कोणी ना कोणी, माझा बारका भाऊ असतो किंवा कोणी ना माझे वडील असतात, पण काल रात्रीच नव्हते त्यांच्यासोबत झोपायला. त्यांच्यासोबत खाली माझा भाऊ खेळायला गेलता, त्याच्यामुळे पार्क ठेवून शक्यतोवर मला 90% वाटते. काय कोणाची दुश्मनी वगैरे? नाही, दुश्मनी वगैरे काहीच नाही, असं काहीच नाही. भांडण. किती वर्ष राहता? मी म्हणजे आता माझं 29 वय आहे, 29 वर्ष झालं, म्हणजे
मी जन्म आल्यापासून इथंच राहतो. आता इथे वर आपण पाहतोय इथं कॅमेरा आहे, हे बघा CCTV फुटेज आहे, कॅमेरा चालू आहे. हो कॅमेरा आता पण चालू आहेत कॅमेरा. मग आता कॅमेऱ्यामध्ये चोर किती आले, किती होते, नाही शूट झाला असेल ना? नाही, ते काय आलं, कॅमेरा बंद झालं, त्याचा लूज होतं काहीतरी कॉन्टॅक्ट. मी ते रात्री याच्यात CCTV तो आहे ना बसवलं ना त्यांना फोन करून बोलवलं होतं, त्यांनी दिलं ते व्यवस्थित दुरुस्त करून. काय कोणावर संशय? नाही संशय वगैरे काहीच नाही. काय बाबाच्या प्रॉपर्टीवर कोणाचा हक्क वगैरे? नाही असं काहीच नाही, असं काहीच नाही, भांडणं वगैरे काहीच नाही. तर बाजूला कोणाची परत चोरी? नाही, बाजूवर झाली आहे पण ते काय मी तिकडे काय गेलो नाही. कोणाची? ते गंगाराम सुकाळे म्हणून शेजारी राहतात, तिकडे मी काय गेलो नाही. पण त्यांच्या घरी पण झालेलं असं म्हणजे बंद घरात झालेली त्यांच्या असं. जुन्नर तालुक्यात पारक ठेवून आज केलेलं असं पाळत ठेवून, वाटतंय पाळत. मला. हा असं वाटतंय. जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचं सत्र सुरू झालेलं आहे. या विभागाचे DYSP यांनी देखील लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी यांची टीम अलर्ट करणं गरजेचं आहे. इथून अगदी 200 फुटावर राष्ट्रीय महामार्ग आहे, वाहनांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. रस्त्याच्या कडेलाच हा बाबांचा बंगला आहे आणि या ठिकाणी असा प्रकार होतोय. हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. चोरी काय झाली हा भाग नंतर कळेलच, पोलीस त्याचा पंचनामा करतील, काय जे व्हायचं ते होईल. परंतु बाबा गंभीर जखमी आहेत, खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या तोंडाला जखम झालेली, कान तुटलेला आहे. बाबाच्या जीवाला काही कमी जास्त झालं असतं तर याला कोण जबाबदार? या ठिकाणी काही संशयास्पद आढळतं आहे का? कोणी बाबांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला का? प्रॉपर्टीवरनं काही आहे का? किंवा काय नेमका प्रकार आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि सध्या या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. DYSP धनंजय पाटील, आपण सुद्धा सतर्क राहा. आपल्या संपूर्ण तालुक्यातील जे उपविभागीय जे आपल्या जी कार्यालय आहेत, म्हणजे ओतूर असेल, बेल्ला असेल, आळे, नारायणगाव किंवा जे आपलं ज्युरिडिक्शन आहे त्या भागातील पोलीस यंत्रणेला अलर्ट करा. आणि गाव पातळीवर आपण ज्या समित्या गठीत करतो त्या समित्यांनी देखील आता गस्त घालण्याची गरज आहे. रस्त्याच्या कडेला ह्या बंगल्यामध्ये अशा प्रकारे चोरी होते, बाबांना प्रचंड मारहाण होते. याच्या पाठीमागं काही घातपात करण्याची शक्यता होती का किंवा वेगळं काही होतं का हे सुद्धा पोलिसांनी शोधायला हवं. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, डिंगोरे, दत्तनगर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.